Hello students, today we are going to take unit number 2.6 Money, which is written by William Henry Davies. Before starting the actual poem, we are going to take the little bit information about the poet William Davies. Let's know it. William Davies. William Davies was a Welsh poet and writer. विद्यार्थी मित्रों, वेल्श it is a language of United Kingdom region. He spent significant part of his life as a tramp or hobo. Means he spent most of his life as a tramp or hobo. Hobo याचा अर्थ होतो की homeless. And also he spent their life as peddler and street singer in England. विद्यार्थी मित्रो, पेडलर याचा अर्थ होतो रस्त्यावर वस्तू विकणारे, म्हणजे आपण ज्याला फेरीवाले म्हणतो. अँड ऑल्सो ही वॉज अ स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. अँड आफ्टर द स्ट्रगलिंग ऑफ दिस टाइप्स ऑफ लाईफ अँड आफ्टर सेव्हरल इयर ऑफ वंडरिंग, he published his first volume, A Soul's Destroyer and Other Poems, which gave a U-turn of their life. The poem 2.6 Money talks about where is the real happiness and where can we find the real happiness in our life. Let's take the theme of this poem. The poem tells us about a rich man who wants to be a poor man to find their real happiness. विद्यार्थी मित्रो, बघा, सगळं जग हे श्रीमंत होण्यासाठी धडपडतंय, पळतंय. प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय, संपत्ती बनवायची आहे. बट कवी जो आहे तो अशा एका श्रीमंत माणसाबद्दल बोलतो आहे की ज्या माणसाला गरीब व्हायचंय. आणि गरीब कशासाठी व्हायचंय? टू फाइंड द रिअल हॅपीनेस इन अवर लाईफ. इट इज व्हेन वी डू नॉट हॅव मनी और हॅव लॉस्ट अवर मनी वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. विद्यार्थी मित्रो, जेव्हा आपल्या पॉकेटमध्ये, जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात किंवा आपल्याकडून काही पैसे हरवले जातात किंवा हरवतात, त्यावेळेस आपल्याला त्या पैशाचं खरं महत्त्व कळतं. आणि हे साधारणतः जे गरीब लोक आहेत त्यांना पैशांचं महत्त्व हे खूप जास्त असतं, नाही की श्रीमंत लोकांना. आता एका उदाहरणादाखल आपण समजून घेऊया की एक श्रीमंत व्यक्ती आहे ज्याच्याकडे खूप सारा पैसा आहे, अरबो खरबोमध्ये पैसा आहे. त्या लोकांकडून किंवा त्या माणसाकडून जर समजा 100 रुपये किंवा 1000 रुपयाची नोट हरवली, तर त्या माणसाला त्याचं काही दुःख होणार नाही, कारण त्या पैशाचं महत्त्व त्याच्यासाठी काही नाही आहे. ओके. बट तेच जर एका गरीब माणसाकडून ती 100 किंवा 1000ची नोट हरवली, तर मात्र त्याला खूप दुःख होईल, कारण त्याला त्या पैशाचं महत्त्व माहिती आहे. हेच कवीला या कवितेतून सांगायचं आहे की पैशाचं महत्त्व तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पैसा हे सगळं काही नाही आहे. मनी इज नॉट एव्हरीथिंग. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाव ही डझंट हॅव मनी, ही हॅज अ ट्रू फ्रेंड दो दे मे बी अ फ्यू. शेवटी कवी असं सांगतोय की त्याच्याकडे म्हणजे त्या श्रीमंत माणसाकडे आता पैसे नाही राहिलेत, पण त्याच्याकडे आता खरी संपत्ती आलेली आहे. बिकॉज ही हॅज अ ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी अ फ्यू. जेव्हा त्याच्याकडे खूप पैसे होते, दॅट टाईम द फॉल फ्रेंड्स अराउंड हिम, बट नाव ही हॅज अ नो मनी, बट ही हॅज अ रिअल ॲसेट ॲज अ ट्रू फ्रेंड्स. Let's turn to the actual poem. Stanza number 1. When I had money, oh, I knew no joy till I went poor.
For many a false man as a friend came knocking all the day at my door. बघा विद्यार्थी मित्र हो, जर आपण ही पोएम लाईन बाय लाईन समजून घेतली तर एक खूप सुंदर असा मेसेज आपल्याला मिळणार आहे. बघा पहिल्या ओळीमध्ये काय म्हटलंय, When I had money, money oh. In this first line, the poet tells about his past time when he still has much money and rich. ज्यावेळेस त्याच्याकडे खूप पैसा होता, त्या पैशाबद्दल रिग्रेट व्यक्त करताना आपल्याला कवी पहिल्या लाईनमध्ये दिसतोय. बघा, When I had money, money oh. हा जो ओ आहे ना, तो कुठेतरी रिग्रेट व्यक्त करतोय, कुठेतरी दुःख व्यक्त करतोय की माझ्याकडे खूप पैसा होता. I knew no joy till I went poor. When we don't have money or lost our money, we will realize how important the money and how we waste our money in the past. He knew that he won't be happy when he don't have money. म्हणजे जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता तोपर्यंत मला खरा आनंद, खरा पैशाचा आनंद किंवा पैशाचं महत्त्व मला माहिती नव्हतं, आणि जोपर्यंत मी पुअर होत नाही किंवा मी गरीब नाही आहे तोपर्यंत मला ह्याचं महत्त्व देखील माहीत होणार नव्हतं. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल द डे ॲट माय डोअर. In the past he has many friends, but not the real friends. Means that they just be a good friend when they want his money. His happiness with has many friends is untrue because his money is their friend. In the past, the fake friend always came to him for his money. विद्यार्थी मित्र हो, जेव्हा त्याच्याकडे पैसा होता तेव्हा त्याच्याकडे खूप सारे मित्र होते, पण ते खूप सारे मित्र हे त्याच्याकडे पाहून किंवा त्याच्या मदतीसाठी किंवा त्याच्यासाठी येत नव्हते, तर लेखकाकडे खूप पैसा होता, कवीकडे खूप पैसा होता म्हणून ते मित्र होते, आणि ते फॉल्स फ्रेंड त्याच्या भोवती कायम असायचे, कारण त्यांना तो व्यक्ती महत्त्वाचा नव्हता, त्याच्याकडे असलेला पैसा महत्त्वाचा होता, म्हणून ते सगळे मित्र होते. म्हणून कवीने त्याचा इथे उल्लेख केला आहे, फेक फ्रेंड्स, फॉल फ्रेंड. सेकंड स्टांजा. Then felt I like a child that hold a trumpet that he must not blow. Because a man is dead, I dared not speak to let this false world know. विद्यार्थी मित्र हो, पहिल्या दोन लाईन बघा. Then felt I like a child that hold a trumpet that he must not blow. ट्रम्पेट याचा अर्थ होतो तुतारी, रणशिंगे, एक प्रकारचं वाद्य. This first and second line show that he feels no freedom like a child who can't blow the trumpet which he held as he please. विद्यार्थी मित्रो, आपण बघतो बघा की इन मोस्ट केसेस इफ द चाइल्ड हॅव अ टॉय और एनी टाइप्स ऑफ म्युझिक आयटम इन देअर हँड्स, देन दॅट टाइम दे विल प्लेड इट कंटिन्युअसली बिकॉज दे हॅव फ्रीडम. कवी इथे असं सांगतोय की जेव्हा माझ्याकडे पैसा होता त्यावेळेस माझी परिस्थिती कशी होती की माझ्याकडे तुतारी होती, माझ्याकडे खेळणं होतं, पण मी त्या लहान मुलासारखं माझं झालं होतं की खेळणं आहे, तुतारे आहे, पण ते मी वाजवू शकत नव्हतं, बिकॉज आय डोंट हॅव दॅट टाईप ऑफ फ्रीडम. बिकॉज अ मॅन इज डेड, आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट धिस फॉल्स वर्ल्ड नो. Like in the first and second lines, these third and fourth lines also related. A man is third line may be the interpreted and the adult man or a ruler who had set up the people. बघा, वरील दोन लाईननुसार खाली दिलेल्या तिसरी आणि चौथी लाईन देखील हेच सांगत आहे की जे एखादा रूलर्स असतो किंवा एखादा जसा
हुकुमशहा असतो किंवा आधिपत्य गाजवणारा जसा एका व्यक्ती असतो, त्या पद्धतीचं नियमावली माझ्या आयुष्यावर पडली होती की काय, अशा प्रकारचं मला असं वाटत होतं. कारण माझ्याकडे सगळं होतं, माझ्याकडे पैसा होता, संपत्ती होती, पण मी त्याचा आनंद घेऊ शकत नव्हतो. बिकॉज द पीपल इन द वर्ल्ड रिअलायझेस इट्स दॅट सो फार दे डू नॉट हॅव एनी फ्रीडम्स. मी अशा प्रकारच्या माणसांमध्ये किंवा अशा प्रकारचं माणसांचं आयुष्य जगत होतो की ज्याच्याकडे सगळं असून त्याच्याकडे फक्त फ्रीडम नव्हतं किंवा त्याला ते कसं वापरायचं आणि कसा त्याचा आनंद घ्यायचा हे कळत नव्हतं, म्हणून तो दुःखी होता, असं ह्या कडव्यातून आपल्याला कवी सांगतोय. थर्ड स्टांजा. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक अ बीज अबाउट देअर वर्क्स फ्रॉम मॉर्न टिल नाईट. विद्यार्थी मित्रो, I think it means that he had been thinking about life continuously, like thinking hard to understand meaning of his life, and then he realized how poor man's hearts are ever light. विद्यार्थी मित्र हो, this line shows the reverse meaning, means that the poor man's life is very hard, so their heart is never light. बघा विद्यार्थी मित्रांनो, की पहिल्या 2 लाईन काय सांगतायत की कवीने खूप विचार केला आणि त्याच्यानंतर त्याला असं कळलं की ही जी गरीब लोक आहेत, जी सवय बघा दुसरी लाईन जी सांगितलेली आहे ना, तिचा अर्थ उलट पक्षी असा आपल्यासमोर त्याने मांडलेला आहे. उलट आपण त्याचा अर्थ ह्या कवितेतनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की बघा गरिबाचं आयुष्य हे कसं असतं, हार्ड अँड फास्ट असं असतं. सो ही शुडंट लिव्ह देअर लाईफ विथ अ एव्हर लाईट. सो द पोएट्स wants to say here, the poor man's life or hurt is never light, and how their wives do hum like a bees about their work from morn till night. Morn याचा अर्थ होतो मॉर्निंग पासून रात्रीपर्यंत. It means that the poor man's wife always grumbled and not satisfied with their husband's work. Although the poor man always work hard all day, maybe because they don't earn a much money. म्हणजे त्या ज्यांच्या बायका असतात, गरिबांच्या ज्या बायका असतात, त्या अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कायम आपल्या नवऱ्याच्या मागे किरकिर करत असतात. बघा, हम लाईक अ बीज असं म्हटलंय. हम लाईक अ बीज ह्याचा अर्थ होतो की आपण इथे अर्थ घ्यायचा की त्यांच्या मागे सतत किरकिर करत असतात. बिकॉज दे आर नॉट सॅटिस्फाईड. त्या सॅटिस्फाईड नाही आहेत. का? कारण त्यांचा जो नवरा आहे तो पुरेसा पैसा कमवून आणत नाही आहे. फोर्थ स्टांजा. सो व्हेन आय हिअर these poor ones laugh and see the rich ones cloudly frown, poor men think I need not go up so much as rich men should come down. विद्यार्थी मित्र, बघा या कडव्यामध्ये the poet talks about the condition when life change. Usually poor peoples are never happy and rich peoples always are in prosperity. बघा विद्यार्थी मित्र हो, ही गरीब लोक ही आपल्या गरिबी स्ट्रगल करत असतात, त्यातून काही आनंद मिळवत असतात. पण ज्यावेळेस काही सडन चेंजेस होतात तेव्हा गरीब हा काय पुन्हा खूप गरीब होईल असं नसतं. पण रिच पर्सन जे आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, ते सडन चेंजेसने गरीब होऊ शकतात. म्हणजे त्यांची कंडिशन चेंज होऊ शकते. अशा वेळेस मी गरिबांना हसताना बघितलं आहे, पण श्रीमंत लोक ते आपली जी गरिबी आहे ते हँडल करू शकत नाहीत. दॅट्स वाय द पोएट थिंक्स दॅट पुअर पीपल नॉट नीड टू बी अ रिच, बट द मच रिच पीपल मस्ट बी अ पुअर. मीन्स द रिच पीपल मस्ट नो अबाउट द पुअर लाईफ.
गरीब हा गरिबाचं आयुष्य जगतच असतो, तो त्याच्यामध्येही हसत असतो. त्याच्यामध्ये खूप कंडिशनमध्ये काही बदल झाले तरी एवढे काही मोठे बदल होत नाहीत. पण श्रीमंत व्यक्ती जर खाली आला आणि खूप गरीब झाला तर मात्र त्याने त्याच्या कंडिशनबरोबर जुळतं घेतलं पाहिजे, असे कवी या कडव्यातून सांगू इच्छितो. फिफ्थ stanza. When I had money, money oh, my many friends prove all untrue. But now I have no money oh, my friends are real, though very few. विद्यार्थी मित्र हो, the condition when he is rich man, that time his all friends never sincere with him. But now he is poor person. Now he is poor one, so he has no money. So when he has no money, he finally has true friends, though they are not many. They are poor people. विद्यार्थी मित्र, जेव्हा माझ्याकडे खूप पैसे होते त्यावेळेस माझ्याकडे खूप मित्र होते, बट दे आर ऑल नेवर सिन्सिअर विथ मी, असं पोएट म्हणतोय. कारण ते सगळ्याच कंडिशनमध्ये त्याच्याबरोबर नव्हते. त्यामुळे जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा खूप मित्र होते, पण ते मित्र माझ्या काहीही कामाचे नव्हते. ते फक्त माझ्या पैशावर प्रेम करणारे होते. बट नाऊ आय एम पुअर. आता तो सांगतोय की मी गरीब आहे अँड आय हॅव नो मनी, माझ्याकडे पैसा नाही आहे. सो दॅट टाईम आय हॅव अ फ्यू फ्रेंड्स, बट दे आर ट्रू फ्रेंड्स. विद्यार्थी मित्र हो, दिस होल पोएम टेल्स अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर वन्स टू फाइंड द रियल हॅपीनेस इन देअर एक्सपिरियन्स ऑफ क्रायसिस मॉनिटरी. या कवितेतून कवी श्रीमंत माणसाला गरीब व्हायचं आहे, कारण त्याला गरीब होऊन खरा जो जीवनाचा आनंद आहे तो शोधायचा आहे. अशा प्रकारे एक सुंदर कविता कवी डॅव्हिस यांनी आपल्यासमोर सादर केलेली आहे.